नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे पैठणी वस्त्र तयार करून दाखवणार आहे। म्हणजे पैठणीपासून वस्त्र आणि महाराजांसाठी कंथा टोपी तयार करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओमध्ये तुम्हाला सुंदर असे पैठणीचे वस्त्र महाराजांसाठी दिसतील। तर व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे नवनवीन वस्त्र मी महाराजांसाठी शिवत असते, ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील। तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। कंथा टोपी आणि महाराजांसाठी वस्त्र आपण शिवायला सुरुवात करूया। तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे पैठणी वस्त्र आपण तयार करायला सुरुवात करणार आहोत। तर त्याच्या आधी बघा की पैठणी वस्त्र आपण महाराजांसाठी 2 तयार करणार आहोत। वेगवेगळ्या साईजमध्ये सेमच पैठणीचा वापर करून आपण 2 वस्त्र तयार करणार आहोत। त्याच्यामध्ये पहिली जे वस्त्र आहे ती महाराजांची मूर्ती 18 इंचाची आहे। 18 इंचासाठी आपण महाराजांना वस्त्र तयार करणार आहोत। त्यासाठी बघा मी कंथा टोपीसाठी कॅनव्हासवरती पॅच कटिंग करून घेतलेला आहे। त्याबरोबर पैठणीचा जो कापड आहे तो मी घेतलेला आहे आणि अस्तर सुद्धा घेतलेला आहे, बघू शकता। त्याच्यानंतर हे जे पैठणी वस्त्र आहे तो टोटल 18 इंचाच्या मूर्तीसाठी मी कटिंग करून घेतलेला आहे। पैठणीचं कापड आहे आणि सेमच कलरचा अस्तर सुद्धा मी घेतलेला आहे। आणि दुसरे जे वस्त्र आहेत ते सेम आपल्याला बनवायचे आहेत, पण ते 11 इंचाच्या मूर्तीसाठी बनवायचे आहेत। तर बघा 11 इंचाच्या मूर्तीसाठी मी वस्त्र कटिंग करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर कंथा टोपीचं सुद्धा मी कटिंग करून घेतलेला आहे। बघा सेम कापड आणि अस्तर घेतलेला आहे आणि वस्त्रासाठी पण सेम कापड आणि अस्तर घेतलेला आहे। तर आता मी एक वस्त्र तुम्हाला शिवून दाखवते। सेमच वस्त्र आपल्याला दोन्ही पण तयार करायचे आहेत। मी दोन्ही प्रोसिजर एकत्रच करणार आहे, पण आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते की मी कसं रेडी करत आहे। तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, जो वस्त्र आहे तो रेडी करून घ्यायचा आहे। त्यासाठी हा जो कापड आहे तो कापड टोटल ह्याची लांबी जी आहे ती 32 इंचाची आहे आणि उंची जी आहे ती मी टोटल 14 इंचाची घेतलेली आहे। म्हणजे रेडी झाल्याच्या नंतर आपल्याला ते 29 इंच आणि 12 इंच मिळणार आहे। कटिंग सहित म्हणजे शिवण्यासहित मी कटिंग करून घेतलेला आहे। तर हा वस्त्र खूप मोठा आहे आणि फर्स्ट टाइम मी एवढ्या मोठ्या मूर्तीसाठी मी वस्त्र तयार करत आहे। तर तुमच्यासोबत पण मी शेअर करते। तर तुम्हाला वस्त्र हे कसे वाटले, शिवून झाल्याच्या नंतर तुम्हाला फायनल लुक वस्त्रांचा कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता आपण वस्त्र शिवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नेहमीप्रमाणे ह्या ज्या वस्त्रांच्या चारी बाजू आहेत ते चारी बाजू डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायचे। बघा हा जो पैठणीचा काठ आहे तो रेड कलरचा दोन्ही बाजूला खूप मोठा मोठा काठ आहे, तो एक काठ शिवण्यामध्ये जाणार आहे। बघा याला असा पहिला फोल्ड आणि नंतर हा दुसरा फोल्ड असा मारून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। सेम 4 बाजूंना आपल्याला करायचं आहे। आणि हे वस्त्र तयार झाल्याच्या नंतर आपल्याला याला लेस पण लावायची आहे। ती लेस सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर बघा ही गोल्डन कलरची सुंदर अशी मी लेस घेतलेली आहे। या लेसनी ह्या वस्त्रांना अजून सुंदर रूप येणार आहे। तर मी ही शेवटला ही लेस सुद्धा ह्या वस्त्रांना लावणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय करते, ह्या चारी बाजूंना डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते की याची फिनिशिंग प्रॉपर कशी आली आहे ते मी तुम्हाला दाखवून देते। आता मी चारी बाजूंना यांना शिलाई मारून घेते। तर बघा वस्त्राला पूर्ण अशी शिलाई मारून झालेली आहे। चारी बाजूंनी शिलाई मारून झालेली आहे, बघू शकता। एकदम सुंदर अशी डबल फोल्ड मारून शिलाई मारलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर या वस्त्राला वेलक्रो पट्टी लावून घ्यायची आहे। तर बघा असं जेव्हा आपण महाराजांना हे वस्त्र परिधान करणार तेव्हा हे समोरासमोर हे जे काठ आहेत ते व्यवस्थित आले पाहिजेत, यासाठी आपण वेलक्रो पट्टी लावायची। तर ही 2 इंचाची मी पट्टी घेतली, त्याला एका साईडने शिलाई मारलं आणि नंतर ती पट्टी सरळ करून घेतली आणि त्या पट्टीवरती वेलक्रोची एक बाजू लावलेली आहे। ती जी पट्टी आहे ती आपल्याला अशी एका साईडला शिलाई मारून घ्यायची आहे आणि दुसरीवाली जी पट्टी आहे ही बघा सेम साईजची जी दुसरीवाली पट्टी आहे ती जो मेन आपला वस्त्र आहे त्याच्या वरच्या साईडने आपल्याला लावून घ्यायची आहे।
तर सेम अशीच लावून घ्यायची। आता मी ही पट्टी या साईडला आणि ही पट्टी एका बाजूला असं समोरासमोर लावून घेते, शिलाई मारून घेते या पट्टीला। तर बघा सुंदर अशी वेलक्रो पट्टी आपली लावून झालेली आहे दोन्ही साईडला, बघू शकता समोरासमोर एकदम प्रॉपर अशी लागलेली आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, चारी बाजूने जी आपण गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे ती लेस लावून घ्यायची आहे। तर चारी साईडने मी ही लेस लावून घेते आणि लेस लावल्याच्या नंतर वस्त्राचा लुक जो आहे तो कसा येणार आहे तो आपण बघूया। तर बघा सुंदर असे महाराजांसाठी वस्त्र आपले तयार झालेले आहेत। खूप सुंदर असा लुक आहे वस्त्रांचा, खूप छान वाटत आहे, बघू शकता एकदम व्यवस्थित असा लेस लावून आपली झालेली आहे। खूप सुंदर अशी बघा फिनिशिंग एकदम प्रॉपर आलेली आहे, खूप छान वाटतात वस्त्र, लेस पण एकदम उठून दिसते वस्त्रांवरती। तर आता आपण आपले वस्त्र जे आहेत ते रेडी झालेले आहेत। आता आपल्याला कंता टोपी महाराजांसाठी बनवायची आहे, तर कंता टोपी आपण बनवूया। तर बघा कंता टोपीची डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तिथे प्रॉपर मी कशी कंता टोपी बनवायची हे सांगितलेलं आहे। तर आता बघा कंता टोपीसाठी मी हा जो महाराजांच्या डोक्याचा जो घेर आहे तो घेर घेतलेला आहे आणि त्या घेरनुसार कंता टोपीचा कॅनव्हास पेपरवरती पॅच कटिंग करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर हा जो मेन कापड आहे आणि हा जो अस्तर आहे हे दोन्ही मी सेम साईज मध्ये फक्त तुकडे कटिंग करून घेतलेले आहेत। तर बघा ह्याला मी मध्यभागी असं कटिंग करून घेते, आता दोन वेगळं करते। मी पहिल्यांदा एकच तुकडा कटिंग करून घेतला होता। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर बघा हा जो अस्तर आहे अस्तरच्या साईडने आपल्याला मेन कापड जो आहे तो सरळ ठेवायचा आहे। बघा ही याची उलटी साईड आहे आणि ही सरळ बाजू आहे, तर अस्तरच्या साईडने ह्याला सरळ ठेवायचं आहे। त्याच्यानंतर ही जी कंता टोपी आहे, कंता टोपीचा जो पॅच आहे तो आपल्याला अस्तर वरती ठेवायचा आहे। बघा अस्तर वरती ठेवायचा आहे। त्याच्यानंतर खालच्या साईडने आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे, व्यवस्थित अशी एक शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला उलटं करायचं आहे। तर मी पहिल्यांदा इथे खालच्या साईडने शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की कसं उलटं करतोय आपण ते। तर बघा दोन्ही पॅच जे आहेत ते खालून एक एक शिलाई मारून मी घेतलेली आहे, दोन्ही ह्याला सेम अशी शिलाई मारून घेतलेली आहे। याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो कॅनव्हास पेपरच्या साईडला आपल्याला जो मेन कापड आहे तो असं सरळ करून घ्यायचा आहे। हे बघा अशा साईडने आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने एक दाब शिलाई द्यायची आहे। हे बघा हे जे असं फोल्ड केलेलं आहे त्याच्यावरती खालच्या बाजूने आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे, बघू शकता। हे बघा असं या साईडने खालून दाब शिलाई द्यायची। त्याच्यानंतर सेम याला पण आपल्याला खालून दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई देऊन झाल्याच्या नंतर हा जो मागची साईड आहे कॅनव्हासची जी आपल्याला शेप दिसतोय जो आपण कटिंग करून घेतलेला आहे, त्या तो जो शेप आहे त्या शेपवरून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्याच्या नंतरला हा उरलेला जो कापड आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे। सेम आपल्याला दोन असे पॅच तयार करून घ्यायचे। तर मी दोन्ही पॅच आता रेडी करून घेते आणि तुम्हाला दाखवते। तर बघा दोन्ही पॅच आपले तयार झालेले आहेत, बघू शकता सुंदर असे कंता टोपीचे दोन्ही पॅच आपले तयार झालेले आहेत। याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने जी लेस आपण वस्त्रांना लावलेली आहे ती वस्त्राची लेस सेम लेस आपल्याला खालून पण लावून घ्यायची आहे। तर मी सेम दोन्ही बाजूला खालून लेस लावून घेते आणि तुम्हाला दाखवते लेस लावल्याच्या नंतर। तर बघा दोन्ही पॅचला लेस लावून आपली झालेली आहे, खूप सुंदर दिसत आहेत। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे पॅच आहेत ते समोरासमोर ठेवायचे आहेत। हे बघा अशा प्रकारे समोरासमोर ठेवायचे आहेत आणि साईडने त्याला एक अर्धा इंच दोन्ही साईडला म्हणजे पाव इंच, हे बघा इकडे पाव इंच आणि इकडे पाव इंच असं आपल्याला टोटल अर्धा इंचाचा जो फिटिंग माप आहे तो घ्यायचा आहे आणि शिलाई मारायची आहे। तर बघा इकडून मी पाव इंचाने शिलाई मारणार आहे आणि ह्या साईडने पाव इंचाची शिलाई मारणार आहे आणि आपली जी कंता टोपी आहे ती फिटिंग करून घेणार आहे। त्याच्यानंतर खालच्या साईडने ह्याला आपण ओपन करून घ्यायची।
इकडे जेव्हा शिलाई मारणार आपण तेव्हा 2-3 शिलाई एकत्र मारायच्या, कारण जेणेकरून धागे दोरे निघाले नाही पाहिजेत आणि टोपी एकदम व्यवस्थित फिटिंगला आली पाहिजे। त्यासाठी आपण इकडनं 2 शिलाई तरी मारून घेणार आहोत। तर मी आता फिटिंग करते आणि मग तुम्हाला टोपीचा फायनल जो लुक आहे तो दाखव। तर बघा, सुंदर अशी कंता टोपी आपली तयार झालेली आहे। खूप सुंदर असा लुक येत आहे, मागून पुढून बघू शकता खूप छान फिनिशिंग आलेली आहे आणि आपले वस्त्र सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत। बघा, खूप छान वस्त्र आपले दिसत आहेत। तर याच्यावरती मी मध्यभागी हा छोटासा असा पॅच लावणार आहे, जेणेकरून एकदम छान असा लुक येईल। इथे मी फॅब्रिक ग्लूने इथे चिटकवून घेते। बघा, खूप सुंदर असे आपले वस्त्र तयार झालेले आहेत। आता याचप्रमाणे मी दुसरे पण वस्त्र जे आहेत ते सेम असेच तयार करून घेते आणि शेवटच्या याच्यामध्ये तुम्हाला दाखवते की दोन्ही वस्त्र जे आहेत ते कसे तयार झालेले आहेत। सेम टू सेम वस्त्र असणार आहेत, एकाच ताईंनी सांगितलेले आहेत। एक त्यांच्याकडे मोठी मूर्ती आहे आणि एक छोटी मूर्ती आहे, तर सेम वस्त्र। आता सेम प्रोसेसमध्ये मी दुसरे पण वस्त्र तयार करते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा, सुंदर असे आपले दोन्ही वस्त्र तयार झालेले आहेत। दोन्ही कंता टोप्या बघा किती खूप सुंदर दिसत आहेत। हे बघा, खूप छान असे वस्त्र आपले तयार झालेले आहेत। हे बघा, छोट्या मूर्तीचा वस्त्र सुद्धा खूप सुंदर तयार झालेला आहे, वेल्क्रो पट्टी सुद्धा लावलेली आहे। बघू शकता खूप छान असा लुक येत आहे वस्त्रांचा आणि हे वस्त्र मी आता ताईंना पाठवणार आहे। तर हे वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया अशा पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।